नमस्कार. आता ईश्वरी आणि अर्णव ऑफिसमध्ये गप्पा मारत असतात. गप्पा मारून झालेलं असतं. आता ईश्वरी जायला निघते. ईश्वरी जशी खुर्चीतनं उठते आता निघते, तेवढ्यात अर्णव म्हणतो, मी सिंदोर, एक मिनिट हा. त्यानंतर अर्णव उठून आता ईश्वरीच्या जवळ जातो आणि म्हणतो, मी सिंदोर, उद्याचं लक्षात आहे ना तुमच्या? त्यावर ईश्वरी म्हणते, होय सर आहे, उद्याचं काम एकदम बढिया होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता ईश्वरी आणि अर्णवचं बोलणं लावण्य ऐकत असते. लावण्याला हे ऐकून हादरा बसलेला असतो की ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी उद्याचा काहीतरी प्लॅन केलेला आहे. आणि त्या दोघांनी असा काय प्लॅन केलेला आहे की जो मलाच माहिती नाही. लावण्य आता विचार करत असते की नक्की या दोघांचा काय प्लॅन आहे. पण लावण्याला ह्या प्लॅन बद्दल काहीच माहिती नसतं. आता लावण्य हा प्लॅन नेमका काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे ईश्वरी ही ऑफिसमधनं निघाल्या घरी आलेली असते. तिच्या घरी येते आणि घरामध्ये शिरते. बघते तर काय, तिला मोठा धक्का बसतो. घरामध्ये तिच्या पाहुणे आलेले असतात आणि त्या पाहुण्याला बघून आता ती हादरलेली असते. कारण तो पाहुणी म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून अर्णवची मामी असते, जी वल्लरी आहे. आता वल्लरीला इथे बघून ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावर मामी म्हणते, माझं एक काम होतं म्हणून मी आले होते. त्यावर ईश्वरी म्हणते, तुमचं काम आणि इथे? कोणाशी काम आहे तुमचं? त्यावर मामी म्हणते, घरात अजून कोण आहे का? त्यावर ईश्वरी म्हणते, आता तरी सध्या घरात कोण नाही आहे, पण तुम्हाला नेमकं कोणाला भेटायचं होतं? त्यावर आता मामी म्हणते, आता मला तुलाच भेटायचं होतं. त्यावर आता ईश्वरी म्हणते, मला? माझ्याकडे काय काम आहे तुमचं? त्यानंतर मामी म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, मी जे आता काही सांगते ना ते व्यवस्थित डोक्यात फिट करून घे. त्यावर ईश्वरी म्हणते, सांगा, का सांगताय? त्यानंतर मामी म्हणते, आतापासून लक्षात घे, तू आतापासून अर्णवच्या जवळ जायचं नाही आणि अर्णवपासून जितकं लांब राहता येईल ना तेवढं लांब राहायचं. आमच्या कंपनी सुद्धा नाही आलीस तरी चालेल. आता हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्का बसलेला असतो. जिकडे अर्णव कामाला बोलवतोय आणि इकडे मामी कामावर यायचं नाही म्हणते. आता ऐकायचं कोणाचं? अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकमेकाला पुरेसे असतात. पण आता मामी हा घोळ घालते. आता मामी काय बोलते हे ईश्वरी ऐकत असताना नेमका अर्णव सुद्धा दरवाजात आलेला असतो. अर्णव का आलेला असतो तर ईश्वरीचा मोबाईल हा ऑफिसमध्येच विसरल्यामुळे अर्णव तिला द्यायला आलेला असतो. आता मामीचं सगळं बोलणं अर्णव ऐकतो आणि अर्णव म्हणतो, मामी तू इथे आणि काय बोलतेस ईश्वरीला? तू माझ्याशी संपर्क साधायचा नाही असं म्हणतेस आणि ऑफिसला यायचं नाही का ग? काय त्रास होतो तुला ती ऑफिसला आल्यावर? त्यावर मामी म्हणते, असं नाही म्हणायचंय मला. अगं मामी, मी तुझ्याच तोंडून सगळं ऐकलंय. आता मामी परत काय काय बोलेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.